नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील 5 नंबरचं युनिट सबसिडरी बुक्स आपण अभ्यास करतोय, ज्यामध्ये मागच्या तासाला आपण हेही बघितलं होतं की ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनच्या बेसिसच्या आधारे आपण 4 प्रकारचे कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, बिल ट्रान्झॅक्शन आणि अदर्स या आधारे आपण सबसिडरी बुक्स जे आहे तर ते प्रिपेअर करत असतो। तर यामध्ये आपल्याला या लेक्चरला क्रेडिट ट्रान्झॅक्शन जे आहेत, उधारीचे व्यवहार, या आधारे ज्या ठिकाणी आपल्याला बघितलं जातं की गुड्स जे आहे परचेस अँड सेल ऑन क्रेडिट या आधारे ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन होतात तर त्यावेळेस मग कोणकोणत्या प्रकारचे बुक्स जे आहे तर ते प्रिपेअर करायचे आहे हे आपण बघणार आहोत। त्यामध्ये पहिलं आहे परचेस बुक, सेकंड सेल्स बुक, थर्ड इज परचेस रिटर्न बुक अँड फोर्थ इज सेल्स रिटर्न बुक। आता हे 4 बुक जे आहे प्रथमतः आपण त्याचा फॉर्मॅट जो आहे, त्याचा मीनिंग जो आहे तर तो समजून घेऊया आणि मग त्यानंतर आपण या उदाहरणाच्या आधारे हे 4ही बुक्स जे आहे ते कशा पद्धतीने प्रिपेअर केले जातात ते आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये आपण पहिलं जे बुक बघणार आहोत ते आहे परचेस बुक। आता हे जे परचेस बुक आहे तर ते काय आहे, तर परचेस बुक जे आहे हे ज्यावेळेस त्याला दुसरं नाव पण आहे अबाउट डे बुक किंवा त्याला परचेस जर्नल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। ज्यावेळेस गुड्स परचेस ऑन क्रेडिट, गुड्स जे आहे ते परचेस केलं जातं क्रेडिट आणि त्याची नोंद जी आहे तर ती परचेस बुकला केली जाते। ज्यावेळेस गुड्स जे आहे ते परचेस क्रेडिट केलं जातं तर त्यावेळेस त्याची नोंद परचेस बुकला केली जाते। जर त्या ठिकाणी कॅश परचेस असेल तर कॅश परचेसची नोंद मात्र या ठिकाणी केली जात नाही। कॅश परचेस आर नॉट रेकॉर्डेड इन परचेस बुक। आणि त्याच पद्धतीने क्रेडिट परचेस अदर दॅन गुड्स, गुड्स सोडून इतर काही जरी असेल तर त्याचीही नोंद या ठिकाणी होणार नाही आहे। म्हणजे ऑफिस इक्विपमेंट घेतलं असेल किंवा फर्निचर किंवा स्टेशनरी किंवा बिल्डिंग अशा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी ॲसेट किंवा अदर दॅन गुड्स काही जरी घेतलं जात असेल तर मात्र त्याची नोंद परचेस बुकला केली जाणार नाही आहे। आणि याला परचेस जर्नल असं सुद्धा म्हटलं जातं। गुड्स परचेस ऑन क्रेडिट आर ऑलवेज रेकॉर्डेड ॲट नेट व्हॅल्यू। म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याची जी काही रेकॉर्डिंग करायची आहे तर ती रेकॉर्डिंग कशी केली जाणार आहे तर ती नेट व्हॅल्यू। म्हणजे नेट व्हॅल्यू म्हणजे कसं, तर त्या ठिकाणी जर आपल्याला ट्रेड डिस्काउंट जर दिलेला असेल तर मात्र तो जो ट्रेड डिस्काउंट आहे तर तो ट्रेड डिस्काउंट आपल्याला लेस करायचा आहे। ट्रेड डिस्काउंट जर दिलेला असेल तर तो आपल्याला लेस करावा लागेल। अशा पद्धतीने त्याची नोंद आपल्याला करायची असते। म्हणजे आता यामध्ये बघा, याचा जो फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे बघा। परचेस बुक जे आहे त्याचा फॉर्मॅट या पद्धतीचा असतो। तर ज्यामध्ये बघा की परचेस बुक, फॉर्मॅट ऑफ परचेस बुक, ज्यामध्ये आपल्याला डेट जी आहे, ज्या दिवशीची ट्रान्झॅक्शन झाली, गुड्स परचेस ऑन क्रेडिट, ज्या डेटला ती डेट या ठिकाणी लिहायची आहे। त्यानंतर ज्या सप्लायरकडून आपण गुड्स परचेस केले त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे। इथे टू बाय असं काही लिहायचं नाही आहे। डायरेक्ट सप्लायरचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे। आनंद ट्रेडर्स, रमेश, जे काय असेल ते त्या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर इनवर्ड इनव्हॉइस नंबर, म्हणजे बिल आपल्याकडे येतं आहे, परचेस केल्यानंतर जो सप्लायर आपल्याला बिल देतो त्याचा नंबर या ठिकाणी आपल्याला लिहायचा असतो। LF म्हणजे या ठिकाणी लेजर फोलिओ। आपण या परचेस बुक हे जे आहे ते परचेस जर्नल आहे आणि त्यावरून आपण लेजरला पोस्टिंग करत असतो। मग त्या लेजरचा जो पेज नंबर आहे तर तो या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी आपल्याला नेट अमाऊंट जी आहे तर ती लिहायची आहे। नेट अमाऊंट म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रेड डिस्काउंट जर दिला असेल तर ती लेस करून ती अमाऊंट इथे लिहायची आहे आणि जर दिलेला नसेल तर प्रश्नच नाही आहे, ती अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार आहोत। अशा पद्धतीने हा फॉर्मॅट जो आहे व्यवस्थित लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा परचेस बुकचा। आता यानंतर पुढचं जे बुक आहे ते आहे परचेस रिटर्न। आता ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की गुड्स काहीतरी डॅमेज असतं,
वेअर अँड टेअर, फुटतूट झालेली असते. अशा वेळेस ते जे गुड्स आहे आपण परचेस केलेलं असतं ते आपण रिटर्न करतो. तर त्याच पद्धतीने हे जे रिटर्न केलेलं गुड्स आहे तर त्याची नोंद या ठिकाणी परचेस रिटर्न बुकला केली जाते. आणि त्यामध्ये आपण बघितलं की ते जर डिफेक्टिव्ह असेल, काय त्याची वेगवेगळी कारणं असतील, तर त्या पद्धतीने ते जे आहे ते गुड्स रिटर्न केलं जातं. आणि मग प्रत्येक ज्यावेळेस फॉर एव्हरी रिटर्न अ डेबिट नोट ही जी आहे इज प्रिपेअर्ड. डेबिट नोट आपल्याला प्रिपेअर करावी लागते आणि एक प्रत जी आहे ती सप्लायरला पाठवायची असते, एक प्रत स्वतःजवळ ठेवायची असते. आणि सप्लायरसुद्धा ती एक नोट तयार करतो, आपल्याला तिकडे काही जाणार नाही. तर म्हणजे आपल्याला एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की गुड्स परचेस ऑन क्रेडिट अँड देन रिटर्न, त्याची नोंद जी आहे ती परचेस रिटर्नला करायची आहे. त्याला परचेस रिटर्न जर्नल किंवा रिटर्न आउटवर्ड बुक असंही सुद्धा म्हणतात. तर याचा फॉर्मॅट काय आहे बघा, जसं आपण परचेस बुकचं बघितलं त्याच पद्धतीचा फॉर्मॅट आहे. थोडासा बदल आहे. इथे डेट आपल्याला लिहायची आहे ज्या दिवशी आपण गुड्स रिटर्न करतो आहे. ज्याला आपण गुड्स रिटर्न केलेला आहे त्या सप्लायरचं नाव या कॉलममध्ये इथं लिहायचं, नेम ऑफ सप्लायरमध्ये. त्यानंतर डेबिट नोट नंबर, आपण गुड्स रिटर्न केल्यानंतर जी डेबिट नोट आपण प्रिपेअर केलेली आहे तर त्याचा नंबर या ठिकाणी येईल. आपण डेबिट नोट म्हणजे काय ते खाली बघणार आहोत. LF लेजर फोलिओ, गुड्स रिटर्न केल्यानंतर त्याची आपण नोंद परचेस रिटर्नला करतो आहे. परचेस रिटर्न इथं जर्नल आणि मग या जर्नलवरून लेजरला पोस्टिंग करायची आहे. त्या लेजरचा पेज नंबर या ठिकाणी येणार आहे आणि इथे नेट अमाऊंट जी आहे ट्रेड डिस्काउंट दिला असेल तर तो लेस करून या ठिकाणी अमाऊंट लिहायची आहे. आता बघा या ठिकाणी खाली डेबिट नोट जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. डेबिट नोट म्हणजे काय, तर डेबिट नोट इज अ स्टेटमेंट कंटेनिंग द डिटेल ऑफ गुड्स लाईक क्वांटिटी, रेट एक्सेट्रा. म्हणजे डेबिट नोट ही एक नोट अशा प्रकारची आहे की त्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं असतं की गुड्सबद्दल डिटेल, त्याची क्वांटिटी, रेट असेल तर ते त्या ठिकाणी दिले जाते. आणि दिस नोट इज प्रिपेअर बाय द पर्सन हु इज रिटर्निंग द गुड्स, म्हणजे जो कोणी परचेसर आहे, बायर आहे, ज्याने खरेदी केलेला आहे माल, तो ती नोट्स तयार करतो आणि ती जी नोट्स आहे तर ती नोट तो सप्लायरला पाठवत असतो. अशा पद्धतीने या परचेस रिटर्न बुकला गुड्स परचेस ऑन क्रेडिट बट रिटर्न याची नोंद होत असते. त्यानंतर पुढचं बुक आहे सेल्स बुक. आता सेल्स बुक बघा, हे जे सेल्स बुक आहे तर हे सेल्स बुक गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट आर ओनली रेकॉर्डेड इन सेल्स बुक. म्हणजे जर आपण गुड्स क्रेडिटवरती रिटर्न केलेलं आहे, परचेस केलेलं आहे तर त्याचीच नोंद सेल्स बुकला होणार आहे. कॅश सेल्स आर नॉट रेकॉर्डेड इन सेल्स बुक. कॅश सेल जो आहे तर तो आपण त्याची नोंद या ठिकाणी करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि सिमिलरली गुड्स, ॲसेट्स, न्यूजपेपर सोल्ड ऑन क्रेडिट आर नॉट रेकॉर्डेड इन सेल्स बुक. त्याची नोंद आपण सेल्स बुकला करणार नाही आहे. आणि या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलं, अ बिझनेसमॅन डीलिंग इन अ फर्निचर विल रेकॉर्डेड ओनली क्रेडिट सेल ऑफ फर्निचर इन सेल्स बुक. म्हणजे जो फर्निचर डील करणारा जो आहे, ज्याचा व्यवसाय आहे फर्निचरची खरेदी विक्री करायचा, त्याच्यासाठी फर्निचर हे गुड्स आहे म्हणून तो फर्निचरची नोंद जी आहे ती सेल्स बुकला करणार. कॅश सेल्स ऑफ फर्निचर विल नॉट रेकॉर्डेड इन सेल्स बुक. परंतु कॅश सेल केला असेल तर मात्र त्याची नोंद जी आहे तर तो करू शकणार नाही. आणि इट इज आल्सो नोन ॲज सेल्स जर्नल, त्याला सेल्स जर्नलसुद्धा म्हणतात. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि या ठिकाणी बघा की बिझनेसमन जो आहे तर तो फर्निचरचा डीलर आहे म्हणून त्याच्यासाठी फर्निचर हे गुड्स आहे. परंतु जर एखादा ग्रोसरी सेलर असेल आणि त्याने फर्निचर त्याच्या ग्रोसरी ठेवण्यासाठी घेतलेलं असेल तर त्याच्यासाठी फर्निचर इज अ ॲसेट, ती ॲसेट आहे म्हणून त्याची नोंद या ठिकाणी सेल्स बुकला करता येणार नाही. आणि शेवटी बघा, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट आर ऑलवेज रेकॉर्डेड ॲट नेट व्हॅल्यू. म्हणजे आपल्या नेट व्हॅल्यू म्हणजे काय, की जर ट्रेड डिस्काउंट दिलेला असेल तर तेवढा लेस करून अमाऊंट लिहायची आहे. आता बघूया याचा फॉर्मॅट जो आहे तर तो फॉर्मॅट कसा आहे. इथे अगोदर आपण जे बुक्स बघितले त्या पद्धतीने डेट लिहायची आहे. त्यानंतर नेम ऑफ कस्टमर, ज्याला आपण गुड सोल्ड केलेलं आहे ऑन क्रेडिट त्याचं नाव या ठिकाणी लिहायचे. इथे काही टू बाय काही लिहायचं नसतं, फक्त जो कस्टमर आहे तर त्याचं नाव या ठिकाणी येईल. आउटवर्ड इनवॉइस नंबर, म्हणजे आपण गुड्स त्याला पाठवलं किंवा त्याला दिलं, विकलं आहे तर त्याचं जे बिलाचा नंबर या ठिकाणी येणार आहे. आणि LF लेजर फोलिओ, सेल्स बुक इज अ जर्नल, आणि जर्नलवरून आपल्या लेजरला पोस्टिंग करायची असते
तर मग त्या लेजरचा फोलिओ पेज नंबर या ठिकाणी येईल आणि इथे नेट अमाऊंट ट्रेड डिस्काउंट मायनस केल्यानंतर जी अमाऊंट आहे तर ती अमाऊंट आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. अशा पद्धतीने आपण सेल्स बुक प्रिपेअर करणार आहोत. आणि शेवटचं जे बुक आहे ते आहे सेल्स रिटर्न बुक, ज्याला रिटर्न इनवर्ड बुक असं सुद्धा म्हटलं जातं, की ज्यावेळेस आपण गुड्स जे आहे तर ते गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट आणि त्याचबरोबर ते डॅमेज झालं असेल इन ट्रान्झिस्ट किंवा आणखी कोणत्या कारणामुळे ते खराब झालं असेल तर आपण ज्याला विकलेलं आहे तो कस्टमर आपल्याला ते रिटर्न करतो. तर अशा वेळेस रिटर्न ऑफ गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट याची रेकॉर्डिंग जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. रिटर्न ऑफ गुड्स सोल्ड फॉर कॅश इज नॉट रेकॉर्डेड इन दिस बुक. जर आपण गुड्स कॅश सोल्ड केलं असेल आणि ती रिटर्न आलं त्याची नोंद इथे होणार नाही. इट इज आल्सो नोन ॲज सेल्स रिटर्न जर्नल. याला सेल्स रिटर्न जर्नल असं सुद्धा म्हटलं जातं. तर ज्या पद्धतीने आपण गुड्स परचेस केलेलं रिटर्न केलं डेबिट नोट प्रिपेअर करतो, तर इथे मात्र ऑन रिसिप्ट ऑफ गुड्स फ्रॉम द कस्टमर क्रेडिट नोट इज प्रिपेअर. क्रेडिट नोट जी आहे ती प्रिपेअर केली जाते. आणि यामध्ये ही क्रेडिट नोट काय आहे तर जसं आपण डेबिट नोट बघितलं होतं त्या पद्धतीने क्रेडिट नोट इज अ स्टेटमेंट कंटेनिंग द डिटेल ऑफ गुड्स रिटर्न ॲज टू क्वांटिटी रेट एक्सेट्रा, ज्यामध्ये क्वांटिटी रेट जो आहे तो दिलेला जातो. आणि द क्रेडिट नोट इंडिकेट दॅट द अकाउंट ऑफ द पर्सन हू हॅज रिटर्न द गुड्स इज क्रेडिटेड. म्हणजे ज्यावेळेस आपण गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट करतो तर त्यावेळेस जर्नल एंट्री काय होते की कस्टमर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. परंतु आता त्याला गुड्स आपण रिटर्न केलं म्हणजे जो कस्टमर डेबिट आहे तो क्रेडिट होतो आहे. म्हणून या ठिकाणी क्रेडिट नोट इंडिकेट दॅट द अकाउंट ऑफ द पर्सन हू हॅज रिटर्न द गुड्स इज क्रेडिटेड. द क्रेडिट नोट इज सेंड बाय सेलर टू द बायर. सेलर जो आहे तो बायरला ती गुड्स रिटर्न केल्याबद्दल ही जी काही क्रेडिट नोट आहे ती सेंड करतो. वेन द गुड्स आर रिटर्न बाय द बायर. आणि याचा फॉर्मॅट कसा आहे बघा, फॉर्मॅट ऑफ सेल्स बुक. या इथेही सुद्धा आपल्याला डेट जी आहे ती लिहावी लागते ज्या दिवशी आपण गुड्स आपल्याकडे रिटर्न झालेला आहे. ज्या कस्टमरने रिटर्न केलं आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्यांनी जी क्रेडिट नोट आपण प्रिपेअर केलेली आहे क्रेडिट नोट तिचा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. LF लेजर फोलिओ, कारण हे सुद्धा जर्नल आहे. ज्या लेजरला आपण पोस्टिंग करणार आहे त्याचा फोलिओ पेज नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. आणि इथे अमाऊंट जी आहे नेट अमाऊंट आपल्याला लिहायची आहे, म्हणजे ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतर जी अमाऊंट जी असेल तर ती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस गुड्स आपण परचेस और सेल ऑन क्रेडिटवरती आपण परचेस किंवा सेल करतो आणि त्याच पद्धतीने ती रिटर्न होतं. म्हणजे आपला सप्लायर किंवा आपला जो कस्टमर आहे तो आपल्याला गुड्स रिटर्न करतो आहे. अशा वेळेस या 4 बुकला त्याची रेकॉर्डिंग करायची आहे. पुढच्या तासाला आपण उदाहरणांच्या साहाय्याने हे जे काही बुक्स आहेत तर ते कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे आहेत तर ते आपण बघणार आहोत. धन्यवाद.